नमस्कार, एस प्राईम न्यूज मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत. कर्नाटकच्या तुमकुरू जिल्ह्यातून एक हादरवणारी घटना समोर आली आहे. सोडून गेलेल्या प्रेयसीला तिच्या घरातून त्यानं किडनॅप केलं आणि जिएंगे भी साथ में आणि मरेंगे भी साथ में म्हणत तिला स्फोटक दाखवली आणि कार चालकाने रस्त्यातच गाडी थांबवली. तिने आणि चालकाने बाहेर उडी मारली आणि एका क्षणात भीषण स्फोट झाला, ज्यामध्ये प्रियकराचा होरपळून जागीच मृत्यू झालाय. सध्या प्रेमाच्या नावाखाली खुनाच्या अनेक घटना घडताना आपण पाहतोय. यामध्ये काही घटना या अत्यंत क्रूरपणे घडल्याचे देखील समोर आलंय. मात्र कर्नाटकच्या तुमकुरू जिल्ह्यातील शिरा तालुक्यामध्ये असणाऱ्या जोगेहळ्ळी हायवेवर एक भीषण स्फोटाची घटना घडवून प्रेमाचा शेवट केल्याचं समोर आलंय, ज्यामध्ये प्रियकराचा जागीच होरपळून मृत्यू झालाय तर प्रेयसी सुदैवाने बचावली आहे. नागेंद्र वय 30 आणि तिची प्रेयसी हे दोघेजण बंगळुरूमध्ये रिलेशनशिपमध्ये एकत्र राहत होते. नागेंद्र हा एका कंपनीत काम करत होता तर तिची प्रेयसी एक ऑपरेशन टेक्निशियन म्हणून एका कंपनीत जॉब करत होती. मात्र प्रेमाचा फुगा युगोच्या तापमानात फुटला आणि प्रेयसीने तिला सोडून दुसरीकडे राहू लागली. त्याने अनेक वेळा फोन करून तिला समजावण्याचा प्रयत्न केला, मात्र तिने त्याच्याकडे येण्यास नकार दिला तर त्याचा मोबाईल नंबर देखील ब्लॉक केला. त्यामुळे संतापलेल्या नागेंद्रने तिचा आणि स्वतःचा देखील शेवट करण्याचं प्लॅनिंग बनवलं. मात्र या प्लॅनिंगमध्ये कोणतंही हत्यार नाही, कोणतीही सुपारी दिली गेली नाही, तर थेट स्फोट घडवून प्रेमाचा द एंड करायचं ठरवलं. त्यासाठी त्याने स्फोटके मागवली तर मोबाईलवरून त्याचा स्फोट कसा घडवायचा याचं देखील प्रशिक्षण घेतलं. शनिवारी सकाळी त्याने एक भाडोत्री कॅब बुक केली आणि थेट प्रेयसी ज्या रूमवर राहत होती तिथे गेला आणि तिला सोबत येण्यासाठी विनवणी करू लागला. मात्र तिनं त्याला कोणताही रिस्पॉन्स दिला नाही. त्यामुळे शेवटी त्याने तिला सोबत आणलेली स्फोटकाची पिशवी दाखवली आणि जिएंगे भी साथ में मरेंगे भी साथ में असे बोलला. परिस्थितीचे गांभीर्य ओळखून तिने त्याच्यासोबत कारमध्ये बसली, पण तिला जाणीव झाली होती की काहीतरी कांड होणार. यासाठी ती सावध होती. मात्र काही वेळात त्यांची कार हायवेवर लागली. जेव्हा त्यांची कार शिरा तालुक्यातील जोगेहळ्ळी गावानजीक आली असता तिथे आधी नागेंद्रने तिच्यावर चाकू मारण्याचा प्रयत्न केला. ही झटापट बघून कार चालकाने गाडी रस्त्यातच थांबवली. त्यावेळी संधी बघून तिने देखील कारचा दरवाजा उडून बाहेर उडी मारली. त्यावेळी कार चालक देखील बाहेर आला, मात्र ती कारपासून थोडी दूर गेली आणि कार चालक आपल्या कारजवळच थांबला आणि एका सेकंदात नागेंद्रने स्फोटकं ॲक्टिव्ह केली आणि क्षणात भीषण स्फोट झाला, ज्यामध्ये नागेंद्रचा जागीच होरपळून मृत्यू झाला तर चालक गंभीर भाजला आहे. सुदैवाने प्रेयसी बचावली आहे. या घटनेचा स्फोट झाल्यानंतर या मार्गावर मोठी वाहतूक कोंडी झाली होती. घटनास्थळी पोलीस आल्यानंतर संपूर्ण घटनेचा तपास सुरू झाला आहे. मात्र रिलेशनशिपमध्ये राहणाऱ्या तरुणांनी या घटनेतून धडा घेण्याची गरज असून रिलेशनशिप ही भारतीय संस्कृतीचे सत्य नसून अरेंज मॅरेज हेच अंतिम सत्य आहे.